जालन्यात ढगाळ वातावरणामुळे तूर पीक धोक्यात आलेले, त्यावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मराठवाड्यात पावसाचं सावट निर्माण झालंय, त्यामुळे पिकांवर रोगराई पसरू शकते। जालन्यात मोसंबीच्या बाजारभावात 8,000ची घट झाली। सततच्या पावसानं दर्जाही घसरल्यानं दर कमी झाले, त्यामुळे मोसंबीच्या दरात मोठी घसरण झाली। महिनाभरात मोसंबीचे दर तब्बल 8,000 रुपयांनी खाली आले। लातूरमध्ये लग्न सराईमुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले। बाजारात आवक कमी झाल्यानं दरात वाढ झाली आहे। गवार 160 तर वांगी भेंडी 100 रुपये किलो दराने विक्री होती। पुढील काही दिवस दरात अशीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे। वाशिममध्ये तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पहिल्याच पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्यातच तूर पिकांवर रोगराई पसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात आहेत। धुळ्यात भेंडीचे दर कमी झालेत। दाट धुक्याची चादर आल्यानं भेंडीची गुणवत्ता घटली आहे। झाडांची वाढ खुंटून रोगराईनं डोकं वर काढलंय। उत्पादनात घट झाल्यानं भावही कोसळले, त्यामुळे शेतीवर हजारो रुपये खर्च केले, मात्र शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही। पुन्हा शेवग्याच्या दरात मोठी वाढ झाली। 600 रुपये किलो शेवग्यांना भाव मिळतोय। राज्यातील हंगाम संपल्यानं आणि आवक घटल्यानं परराज्यातून मर्यादित प्रमाणात शेवगा येत आहे, त्यामुळे किरकोळ बाजारात गृहिणींना 1-2 शेंगा 30 ते 60 रुपयांना घ्याव्या लागतात। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉलीफॉस्फेट।